धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी ज्या खोलीमध्ये 102 नंबरच्या खोलीमध्ये 1,84,00,000 रुपये सापडले, त्या ठिकाणी या ठिकाणी संजय राऊत साहेब आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत काय सांगाल? नेमकी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. साहेब काय सांगाल, तुम्ही आता पाहणी केली? पाहणी यासाठी केली की आमच्या धुळ्यासारख्या भागामध्ये एका खोलीत 2 कोटी रुपये सापडते. ही खोली काय आहे बघितली पाहिजे. ती खोली बघावी अशी वाटली मला. 2 कोटी रुपये एका खोलीत सापडतात आणि त्यातून 10 कोटी रुपये बाहेर गेले. मी तुम्हाला सांगतो, ती शासकीय विश्रामगृहातली 2 कोटीची खोली मला बघण्याचा मोह झाला. म्हणून मी अनिल गोटे साहेबांना घेऊन आलो. तुमची खोली दाखवा म्हटलं. ज्या खोलीच्या बाहेर त्यांनी जो आंदोलन केलं 7 तास आणि कारवाई झाली, ती खोली खरं म्हणजे पर्यटकांसाठी खुली केली पाहिजे. ही जी खोली आहे ना, भ्रष्टाचाराविरुद्ध ज्याला तिडीक आहे, राग आहे, असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही खोली एक पर्यटन केंद्र म्हणून सरकारनं किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे इकडे शेजारीच आहे. मी आता बोर्ड बघितला इथे बाजूला. त्यांना इतक्या वर्षाने काम मिळालं महत्त्वाचं. त्यांनी काय केलं? साहेब, असं असलं तरी गुन्हा दाखल व्हायला उशीर झालेला आहे आणि अद्यापही जे मुख्य राज समितीच्या चेअरमनवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हो, थँक्यू. ही मनी लॉन्ड्रिंग आहे. नक्कीच या ठिकाणी अंदाज समितीच्या अध्यक्षांवर याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे.